मिलीबग ही एक छोटी पांढरी मऊ कीड असते. ती झाडांच्या कोवळ्या पानावर, भागावर, खोडांवर चिटकून बसते. काम असतंय की झाडाचं रक्त प्यायचं. रक्त म्हणजे काय थोडक्यात, म्हणजे आपल्या घरातल्या जे इंडोर प्लांट्स आहे, मनी प्लांट, मोगरा, तुळस, कच्चं लिंबू घ्यायचं नाही, कारण आपल्या सायट्रिक ॲसिड लागते आणि पूर्णपणे पिकलेल्या लिंबात सायट्रिक ॲसिड योग्य प्रमाणात भेटेल तुम्हाला. हे जी झाडाची पाने ही बघा, हात लावलं तरी गळून जातात. ही निकामी झाली पाने पूर्णपणे. तर आपण याला कव्हर केलं आहे बऱ्यापैकी. तर आता ते रिकवर व्हायला लागलेले आहे झाड. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला गॅलरीतून होणार आहे. पाहू शकता आपल्या गॅलरीत बरीच अशी झाडं आहेत. तर त्या झाडांवर काही दिवसांपूर्वी मिलीबग आली होती. मिलीबग म्हणजे काय हे तुम्हाला मी पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो, मिलीबग काय असते हे मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो. मिलीबग ही एक छोटी पांढरी मऊ कीड असते. ती झाडांच्या कोवळ्या पानावर, भागावर, खोडांवर चिटकून बसते. दिसाय अगदी कापसासारखे वाटते, पण तिचं काम जे आहे ते काम असतंय की झाडाचं रक्त प्यायचं. रक्त म्हणजे काय थोडक्यात, झाडांचा रसावरती जगते. म्हणजे झाडांचं जे अन्नद्रव्य असतं त्याच्यावरती जगते. ती झाडांचं अन्नद्रव्य थोडक्यात चोरते. मग त्याने होतं काय की जी झाडं आहे ती हळूहळू कमजोर होतात. त्यानंतर त्यांची पानं जी ती पिवळी पडायला चालू होतात आणि वाढ थांबते. आणि या किडीला जे उष्ण आणि दमट वातावरण आहे ते खूप आवडतं. म्हणजे आपल्या घरातल्या ज्या इंडोर प्लांट्स आहे, मनी प्लांट, मोगरा, तुळस, ह्या झाडांवरती ती पटकन लागते आणि एकाच झाडावरती थांबत नाही. एकदा जर लागली ना, ती आपल्या दुसऱ्या झाडांवर पण तिचं लगेच मायग्रेशन होतं. वाऱ्याने किंवा पाण्याने आपल्याच हातांना देखील चिटकून ती दुसऱ्या झाडावर देखील जाते. दिसायला जरी ती निरुपद्रवी वाटत असली तरी हळूहळू झाडांचा जीवच घेते ती थोडक्यात. म्हणून ह्या छोट्या शत्रूला, दिसायला जरी छोटा असला तरी आपल्या जे छोटीशी बाग असते आपल्या गच्चीत किंवा गॅलरीत, तर तिच्यासाठी हा मोठा शत्रू आहे. तर याला आटोक्यात कसं आणायचं याबद्दल आज आपण बोलणार आहे. तर त्याच्याबद्दल आज आपण बोलू. तर मित्रांनो, ही मिलीबग आटोक्यात आणण्यासाठी 4-5 उपाय आहेत. त्याच्यापैकी काय उपाय आज मी तुम्हाला सांगतो आणि काय आपण प्रत्यक्षात करून देखील पाहणार आहे. तर यातला पहिला जो प्रभावी असा उपाय आहे तो असा आहे की याच्यावर आपण निंबोळी तेल आपल्याला भेटतं मार्केटमध्ये पाहायला गेलं तर. आणि ते निंबोळी तेल तुम्ही थोडं 5 ml घ्यायचं थोड्याशा पाण्यात, आणि त्याचा स्प्रे आपण त्या याच्यावरती करायचा आहे. जे की आपलं ज्या ठिकाणी तुम्हाला प्रादुर्भाव दिसतोय त्या ठिकाणी तुम्हाला ते स्प्रे करायचं आहे. आणि या असं 7 ते 8 दिवस तुम्हाला अल्टरनेट डे स्प्रे करायचे. त्याच्यानंतर ते मिलीबगचं प्रमाण कमी होईल. त्यानंतर दुसरा जो उपाय आहे त्याच्यावरती तो असा आहे की आपल्याकडे स्पिरिट असेल किंवा अल्कोहोल, ते एका कापसावरती घेऊन ज्या ठिकाणी मिलीबग दिसते तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं पुसायचं. हे पण तुम्हाला अल्टरनेट डे 2 ते 3 दिवस करून याचा देखील तुम्हाला रिझल्ट दिसेल. त्याचा तिसरा जो उपाय त्यात तुम्ही जोर असं म्हणजे जोरात जेट स्प्रे किंवा असं थोडं तुमच्याकडं पाईप वगैरे असेल तर त्या असं प्रेशरनी पाणी त्याच्यावर अप्लाय करायचं आहे मिलीबग ज्या ठिकाणी आहे, आणि त्याने देखील ती निघून जाते. आणि तिसरा एक घरगुती जो उपाय जो की मी करतो, तर तो उपाय असा आहे की त्याच्यात आपण लिंबाचं जर रस आहे, कारण लिंबात असते सायट्रिक ॲसिड, लिंबाचा रस आणि साबणाचं पाणी किंवा जे आपले भांडे घासायचं लिक्विड असतं ते थोड्या योग्य प्रमाणात मिश्रण करून 1 लिटर पाण्यात ते मिक्स करायचे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी मिलीबग तुम्हाला दिसते त्या ठिकाणी आपण ते थोडं थोडं अप्लाय करायचं आहे अल्टरनेट डे 4 ते 5 दिवस. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मिलीबग गायब झालेली दिसेल. तर आपण आता ते मिश्रण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवू. तर मित्रांनो, पाहू शकता आपण घेतलं एवढं साहित्य. यात प्रामुख्याने आपण पहिलं घेतलं आहे अर्धा लिटर पाणी. पाहू शकता मार्किंग आहे, अर्धा लिटर पाणी आपण घेतलेलं आहे. आणि एक लिंबू घेतलं आहे आपण मोठं ओके साईजमधलं लिंबू कट करून घेतलं आहे. आणि आपला भांडी घासायचा विम बार, तर याचा आपण 1 चमचा घेणार आहे. आणि वाटी वगैरे हे साहित्य आहे. तर आता आपण बनवण्याची प्रोसेस पाहूया. म्हणून आता आपण हे लिंबू पूर्णपणे याच्यात पिळून घेऊया वाटीत. जास्त रस असेल लिंबू घ्यायचं मित्रांनो, कच्चं लिंबू घ्यायचं नाही, कारण आपल्या सायट्रिक ॲसिड लागते आणि पूर्णपणे पिकलेल्या लिंबात सायट्रिक ॲसिड योग्य प्रमाणात भेटेल तुम्हाला. कच्चं जर लिंबू घेतलं तर सायट्रिक ॲसिड पूर्णपणे डेव्हलप झालेलं नसते. एवढा आपला भेटला आहे लिंबाचा रस. त्यानंतर आपण 1 चमचा घेणार आहे विम लिक्विड. तर मित्रांनो, 1 चमचा आपण विम बार घेणार आहे लिक्विड फॉर्ममधला. जास्त घ्यायचं नाही मित्रांनो. तर एवढं घेतलं आपण विम बार. त्याच्यात हे मिक्स करायचे, योग्य प्रकारे मिक्स करून घ्यायचे. यातलंच थोडं पाणी याच्यात ॲड करा. आता आपण या स्प्रे गनचा जो जार आहे त्यात भरून घेऊया.
तर आपण याच्यात हे भरून घेतले. आता याच्यात आपल्याला ॲड करायचं अर्धा लिटर पाणी. तर आपण अर्धा लिटरचं प्रमाण घेतलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे आपण अर्धा लिटर पाणी ॲड करायचं. जास्त करायचं किंवा कमी पण करायचं नाही. हे अर्धा लिटरचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अर्धा लिटर पाणी आपण ॲड केलं आहे. त्याचं झाकण आता लावून घेऊया. तर मित्रांनो अशा प्रकारे याचा नोजल सेट करून घ्यायचा आहे. पाहू शकता असा स्प्रे याचा येईल. तर आता आपण ज्या ठिकाणी मिलीबग आहे त्या ठिकाणी हे अप्लाय करू, तुम्हाला दाखवतो पहा. तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मिलीबगचा प्रादुर्भाव दिसतोय आपल्याला बऱ्यापैकी. तर शक्यतो ट्राय करा, जर वेलीसारखं झाड असेल तर त्याला थोडं उलटं करण्याचा प्रयत्न करा आणि मग त्याच्यावर अशा प्रकारे हा स्प्रे करा. खोडापाशी देखील त्याचा प्रादुर्भाव असतो. ज्या ठिकाणी ओल जास्त असते ना ते प्रादुर्भाव असतो. झाडांच्या खालून असं मारण्याचा प्रयत्न करा. पाहू शकता खालच्या बाजूने जास्त दिसतंय ते. तर एक माहिती द्यायची राहिली मित्रांनो, पाहू शकता ह्या झाडावरती देखील मिलीबगचा प्रादुर्भाव होता. त्याच्यामुळे ही झाडं पाहू शकता तुम्ही. हे जी झाडाची पाने ही बघा, हात लावलं तरी गळून जातात. ही निकामी झाली पाने पूर्णपणे. तर आपण याला कव्हर केलेलं आहे बऱ्यापैकी. तर आता ते रिकवर व्हायला लागलेले आहे झाड. तर हे मिलीबगमुळे ह्या झाडाची अशी अवस्था झालेली. तर हे आता रिकवर होईल थोड्या दिवसात. एकदा लिंबोळीचा स्प्रे केला किंवा तुम्ही लिंबाच्या पाण्याचा स्प्रे केला तर एक 2-3 दिवसात किंवा आठवड्याभरात तुमची मिलीबग आहे जी नक्कीच जाईल. आणि ती गेली म्हणजे सगळं संपलं असं नाही, ती पुन्हा परत येते. जसं वातावरण जर तसं झालं पोषक तर त्या ठिकाणी मिलीबग पुन्हा वाढते. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय काय काळजी घ्यायची ते सांगतो मित्रांनो तुम्हाला. आता आपण जसं पाहिलं की या ठिकाणी जास्त ओलावा राहत होता, त्यामुळे ह्या झाडावरती जास्त प्रादुर्भाव होता. तर जास्त ओली झाडं ठेवू नका, म्हणजे दररोज पाणी घालायचा प्रयत्न झाडांना काही करू नका. दिवसाआड किंवा चेक करायचं, जर झाडांना पाण्याची गरज असेल त्याच वेळेस झाडांना पाणी घाला. झाडं ऊन येतील, ज्या ठिकाणी ऊन येते अशा ठिकाणी ठेवा. आणि तुमचे जर इनडोअर प्लॅन्ट असतील तर ते आठवड्यातून कमीत कमी 2 दिवस अल्टरनेट उन्हात ठेवण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे तुम्ही मिलीबगवर पूर्ण नियंत्रण मिळू शकता. आणि शक्य असेल तर महिन्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही लिंबाच्या पाण्याचा स्प्रे किंवा लिंबोळी स्प्रे तुम्ही करू शकता. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला वाटलं असेल की हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपूर्ण आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.